श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराज असे कोणते 3 संकेत देतात ज्यामुळे आपल्याला असे वाटेल की आता आपला भाग्योदय होणार आहे, आपली गरिबी नष्ट होत चालली आहे, आपली दरिद्रता संपणार आहे. अशा 3 संकेत आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्यासुद्धा लक्षात येईल की आपले भाग्य हे ठळक दिसू लागले आहे. हे ठळक संकेत आहेत की आता आपले भाग्योदय होणार आहे. त्यासाठी पहिला संकेत आपण पाहणार आहोत. तर अचानक मनात सकारात्मकता आणि आशा निर्माण होत असते. म्हणजेच पहिला संकेत आहे. 3च संकेत पाहणार आहोत. तर ज्यामुळे आपली परिस्थिती बदलणार आहे, अंधार मागे पडणार आहे आणि प्रकाश जवळ येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थांचे हे संकेत आहेत की नाही. गरिबी फक्त पैशाची नसणार आहे, ती मनाचीही गरिबी असते. जेव्हा मन खचलेले असते तेव्हा संधी समोर असल्या तरी त्या दिसतच नाहीत. पण जर अचानक निराशा कमी होऊ लागलेली असते, सगळं ठीक होईल असा आतला आवाज ऐकू येऊ लागत असतो, काळजी असूनही मनात भीती कमी झालेली असते, तर समजून जावे की स्वामींची कृपा सुरू झालेली आहे. स्वामी आधी मन श्रीमंत करत असतात, मग घर श्रीमंत करत असतात. मनात धैर्य आले की निर्णय योग्य होत असतात आणि योग्य निर्णयामुळे आर्थिक स्थिती सुधारत असते. हा पहिला संकेत असतो. दरिद्रतेचा अंधार कमी होत असतो, असा स्वामी समर्थांचा पहिला संकेत आहे. तर दुसरा संकेत पहा. तर अडलेली कामे हळूहळू सुटू लागत असतात. गरिबीचे एक मोठे कारण म्हणजे सतत अडथळे येत असणे. काम जवळ आले की काहीतरी अडथळा येत असणे. पण जर तुम्हाला असे जाणवू लागले की पूर्वी अडकलेली कामे हे पूर्ण होऊ लागलेली आहेत, अचानक एखादी संधी सापडलेली आहे किंवा मिळालेली आहे आणि ती संधी समोर येऊनच उभा टाकलेली आहे, मदतीसाठी योग्य व्यक्ती योग्य वेळी भेटलेली आहे, छोट्या छोट्या पैशांची आवक वाढू लागलेली आहे, तर हा स्पष्ट संकेत आहे की परिस्थिती आता फिरू लागलेली आहे. म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही आपल्यावर आता सुरू झालेली आहे किंवा चालू झालेली आहे. तर हा दुसरा संकेत आहे. स्वामी महाराज भक्तांची परीक्षा घेत असतात, पण त्याला कायम अडचणीत ठेवतात असं नाही. जेव्हा कृपा होत असते तेव्हा अडथळे स्वतःहून दूर होऊ लागत असतात. हा तर दुसरा संकेत आहे. भाग्योदयाची दारं उघडत आहेत. त्यामुळे आता तिसरा संकेत आहे. घरातील वातावरण बदलत असते आणि भांडणतंटा कमी होत असते. दरिद्रता फक्त पैशाचीच नसते, तर ती घरातील कलह, अस्वस्थता आणि नकारात्मक ऊर्जेतही दरिद्रता असते. त्यामुळे जर तुम्हाला असे संकेत दिसू लागले आहे की घरात भांडणे कमी झाली आहेत, वातावरण शांत आणि प्रसन्न वाटू लागलेले आहे, देवघरात बसल्यावर मन भरून येत आहे, नामस्मरणात गोडी वाढलेली आहे, तर समजून जावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत चाललेली आहे. स्वामींची कृपा घरात आली की प्रथम शांती येत असते, मग समृद्धी येत असते. घरात शांती म्हणजे लक्ष्मीला राहण्यास योग्य अशी जागा मिळालेली असते. जिथे सतत भांडण, राग आणि मत्सर असतो तिथे धन अजिबात टिकणार नाही. त्यामुळे तुम्ही घरात शांती ठेवत जावा, म्हणजे लक्ष्मीला राहण्यास योग्य जागासुद्धा मिळेल. हा तिसरा संकेत आहे. गरिबी संपण्याची वेळ जवळ आली आहे. या संकेतावरून आपल्याला समजत असते की आपल्या घरातले सर्व भांडणे, तंटे कमी होत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्वामी संकेत देतात, पण कृपा टिकवणे हे आपल्यावर अवलंबून असणार आहे. जर तुम्हाला हे संकेत जाणवत असतील तर रोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ जपा. गुरुवारी शक्य असेल तर उपवास किंवा साधी पूजा करायला सुरू करा. गरजूंना अन्नदान करायला सुरू करा. कुणाचे वाईट बोलायचे नाही. गरिबी नष्ट होण्यासाठी केवळ पैसा पुरत नाही, तर सत्कर्म, संयम
आणि श्रद्धासुद्धा तितकीच आवश्यक आहे. आणि अंतिम संदेश एक स्वामी देत असतात. जर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढत असेल, अडलेली कामे पूर्ण होत असतील, घरात शांती येत असेल, तर खात्री बाळगा, स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच असणार आहे. आणि दरिद्रता ही कायमस्वरूपी नसत असते. प्रत्येक अंधारानंतर सूर्योदय होतच असतो. स्वामींचे एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि संयम ठेवा. तुमचा भाग्योदय निश्चित होणारच आहे. जर बराच काळ चिंता, ताण आणि अडचणी चालू असतील आणि अचानक मन शांत व्हायला लागले असतील, भीती कमी होत चाललेली असेल आणि आतून एक आवाज येऊ लागला आहे की काळजी करू नकोस, सर्व ठीक होणार आहे, हा तर स्वामींचा पहिला संकेतच असणार आहे. स्वामी समर्थ म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा हे वाक्य आपण वारंवार ऐकतो दिसते तेव्हा मनात घुमत राहते, तेव्हा समजावे की स्वामी आपल्या जवळ आहेत. मन शांत होणे म्हणजे संकट संपले असे नाही, पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळालेली आहे. हा भाग्योदयाचा आरंभच असतो. अचानक नामस्मरण करावेसे वाटणे, मंदिरात जावेसे वाटणे, स्वामींचे फोटो पाहून डोळ्यात पाणी येत राहणे ही साधी गोष्ट नाही. जेव्हा स्वामी भक्ताला उचलू इच्छितात तेव्हा प्रथम त्यांचे मन अध्यात्माकडे वळवतात. कारण भाग्योदय फक्त पैशात नसत असतो, तर तो मनशांतीत, समाधानात आणि निर्णयात सुद्धा असतो. जर तुम्हाला अचानक श्री स्वामी समर्थ हे नाव सतत म्हणावेसे वाटत असेल, तर समजावे की स्वामी तुमच्यावर कृपा सुरू झालेली आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा. रोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ नाम जपा. कोणाचं वाईट करू नका. भाग्योदय म्हणजे फक्त पैसा नाही. भाग्योदय म्हणजे असतं मनशांती, कुटुंबातील आनंद, आरोग्यातील सुधारणा, अडचणीवर मात करण्याची शक्ती. स्वामी भक्तांनो, आपण आज या अतिशय गूढ पण अनुभवातून सिद्ध झालेला विषय जाणलेला आहोत. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना थेट भविष्य सांगत नाहीत, पण काही संकेत देत असतात. काही संख्या आणि त्यांच्या योगायोग त्यांच्या माध्यमातून ते आपल्याला दिशा देत असतात. संख्या ही फक्त अंक नसतात. प्रत्येक संख्येमागे एक स्पंदन असते, एक ऊर्जा असणार आहे. जेव्हा काही विशिष्ट संख्या आपल्या आयुष्यात वारंवार दिसून येतात, तेव्हा तो योगायोग नसणार, तो दैवी संकेतच असणार आहे. आज आपण महाराजांच्या या कृपेचाच लाभ घेतलो आहोत आणि घेणार आहोत. जर कृपेची सुरुवात होत असेल तर 11 ही संख्या अत्यंत पवित्र मानली जाते. अनेक भक्त रोज 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करतात. जर तुम्हाला खालील गोष्टी अनुभवा येत असतील, घड्याळात वारंवार 11-11 दिसणे, 11 तारखेला चांगल्या गोष्टी घडणे, एखाद्या कामासाठी 11 वेळा प्रयत्न केल्यानंतर यश मिळणे, हा तर महाराजांचा सर्वात मोठा संकेत असतो. स्वामी समर्थ महाराज हे केवळ भक्तांच्या बाह्य परिस्थितीकडे पाहत नाहीत, तर त्यांचं मन, कर्म आणि श्रद्धेकडे सुद्धा पाहत असतात. जेव्हा ते प्रसन्न होत असतात तेव्हा अचानक काही ठळक संकेत दिसू लागतात. हे संकेत आपणाला सांगत असतात की आता परिस्थिती बदलणार आहे, अंधार मागे पडणार आहे आणि प्रकाश जवळ येत आहे. तर आपण भीती सोडायची आहे, नकारात्मक विचार सोडून द्यायचे आहेत, स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे. कारण स्वामी महाराजांचे एकच वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा भाग्योदय सुरू झाला आहे, फक्त श्रद्धा टिकवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.